श्रावण चालू झालंय आणि ह्या श्रावणात जर ही वाटणाची डाळ नाही बनवलात तर अजून काय करणार। तर अशी खमंग बनून तयार होते ना ही वाटणाची डाळ, गोडी डाळ काही म्हणू शकता तुम्ही। जबरदस्त फ्लेवर आणि काही वेगळी। चला फटाफट रेसिपी बघूया। तर सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात असं जाडं जाडं चिरून एक कांदा टाकलेला आहे। अगदी जाडं चिरलं तरी चालेल कारण आपल्याला त्याची पेस्टच करायची आहे शेवटीला, म्हणून असं जाडं जाडं क्यूब्स मध्ये कट करून मी कांदा मिक्सरच्या भांड्यात टाकते। त्यात 3 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची टाकू शकता। मी इथे एकच टाकली आहे, नंतर हवं तर तुम्ही फोडणीला सुद्धा मिरची टाकून डाळ तिखट करू शकता। आता इथे एक वाटीभर मी ओलं किसलेलं खोबरं घेतले, नारळ घेतले। त्यात आता टाकते 2 चमचे जिरा आणि त्यात आता आहे 1 चमचा तांदूळ। तांदूळ कोणताही तुम्ही घेऊ शकता। थोडा वेळ मी फुगत ठेवला होता पाण्यात, अर्धा तास आपण तांदूळ पाण्यात फुगत ठेवून नंतर पाणी काढून टाकायचं आहे आणि नुसतं 1 चमचाभर तांदूळ आहेत। त्यांनी जे डाळीला टेक्स्चर आहे ना खूप छान येतो, घट्टपणा येतो आणि एक वेगळा फ्लेवर देतो डाळीला। त्याचबरोबर आता टाकायचं आहे 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून अगदी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, वाटण करून घ्यायचं आहे। आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे, ब्लेंड करायचं आहे आणि पुन्हा गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून अगदी त्याचे वाटण आपण तयार करून घेणार आहोत। बघू शकता मस्त असं स्मूथ आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता छान असं हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण जे आहे तयार आहे। आता हे वाटण आपण साईडला ठेवूया आणि तोवर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी मुगाची डाळ थोडंसं हळद टाकून आणि हिंग टाकून उकडवून घेतलेली आहे। त्या आता मुगाच्या डाळीत आपण हे वाटण मिक्स करायचं आहे आणि भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं आहे ते पाणी टाकून आपण काढून घेऊ शकतो नंतर, किंवा डायरेक्ट ते डाळीत सुद्धा आपण टाकू शकतो। आता हे सगळं डाळ आणि वाटण जे आहे ना छान त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे आणि म्हणजे ते फोडणीला देताना चांगलं एकत्र फोडणी जाईल त्याची। आता फोडणीसाठी कढईत 2 ते 3 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यात आधी टाकायचं आहे राई। 1 चमचा राई टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण जिरं टाकणार आहोत। राई चांगली व्यवस्थित तडतडली की मग अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, कारण जिरं आपण वाटणात सुद्धा घेतलं होतं, म्हणून अगदी थोडंसं फोडणीला जिरं घ्यायचं आहे। आता इथे अर्धा चमचाभर मी जिरा टाकलेला आहे। राई जिरं छान तडतडलं पाहिजे, फोडणी छान आपली गरम झाली पाहिजे। त्यात आता टाकते 2-3 लसणीच्या पाकळ्या, ठेसून टाकलेला आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आणि लसूण आपण वाटणात सुद्धा घेतलेली आहे, म्हणून अगदी छोट्या छोट्या 2-3 घेतल्या तरी चालतात। 10-12 कढीपत्त्याची पानं। छान असं लसूण जे आहे ना खमंग असं ब्राऊन झालं पाहिजे, थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे त्याला। आता 2-3 मिनटं चांगलं मध्यम गॅसवर आपण परतलं की त्यात टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर, थोडीशी आपण सजावटीसाठी गार्निशिंगसाठी नंतरला ठेवणार आहोत आणि थोडीशी इथे फोडणीला टाकायची आहे। त्यानी फ्लेवर ना खूप छान येतो। कोथिंबीर छान अशी परतली गेली ना तेलात मस्त फ्लेवर येतो। आता त्यानंतर आपण टाकणार आहोत आपलं डाळ आणि वाटणाचं जे सगळं मिक्सचर आपण तयार करून ठेवलं होतं ते मिश्रण आपण टाकणार आहोत। छान मध्यमच गॅस ठेवायची आहे, अजिबात फास्ट वगैरे नाही करायची आहे, नाही तर आपली फोडणी करपून जाईल। म्हणून मीडियम गॅसवरच आपण डाळ टाकायची आहे आणि छान त्याला मिक्स करायचं आहे। आता गरजेनुसार आपण पाणी टाकायचं आहे, कारण खूप दाटसर आहे, त्यात तांदूळ आहेत, खोबरं आहे, म्हणून प्रचंड आपली डाळ जी आहे ना घट्ट होणार। तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून इथे मी ग्लासभर तरी पाणी टाकलेलं आहे आणि डाळ आता आपली छान उकडू द्यायची। कड यायला आपण स्लो गॅसवरच ठेवायचं आहे, मध्ये मध्ये त्याला मिक्स करत राहायचं आहे, कारण जे वाटण आहे आपलं ते खाली तळाला लागलं नाही पाहिजे। आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण अगोदर अजिबात टाकलं नव्हतं। डाळीची कन्सिस्टन्सी बघून आपण नंतर शेवटला मीठ टाकायचं आहे। इथे मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि डाळ छान मिक्स करायची आणि खळखळून त्याला उकळी येऊ द्यायची आहे। तांदूळ जे आहेत आपले छान शिजले पाहिजेत।
म्हणून डाळ व्यवस्थित कढणं गरजेचं आहे। आणि प्रचंड मस्त चवीची अशी वाटणाची डाळ आपली बनवून तयार झालेली आहे। ह्या श्रावणात श्रावण सोमवार किंवा शनिवार वगैरे असेल ना, अगदी मस्त आवडीने ही डाळ बनवा आणि सगळे अगदी आवडीने खातील। काही वेगळा फ्लेवर आणि खूपच सुंदर अशी डाळ आपली बनवून तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही व्हिडिओ मला नक्की कळवा। जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह। धन्यवाद।